दाढीवर आले. भले दाढीला खेचून आणले असते. अरे दाढी काय ती अशी काय एवढी हलकी आहे का? हलकी आहे? या दाढीने तर तुमची गर्वाची आणि अहंकाराची गाडी खड्ड्यात घातली ना. हलक्यामध्ये घेऊ नका. मी आधी बोललोय. आणि म्हणून या दाढीला जनतेची नाळ देखील कळते. म्हणून कुठे कुठे नाड्या कोणाच्या आहेत त्याही मला माहित आहे, जुळलेल्या. मी जास्त बोलत नाही. एक सिंबॉलिक बोलतो. समोरून देखील त्याचा अर्थ काय आहे तो घ्यावा, बोध घ्यावा आणि त्याप्रमाणे मला पुन्हा बोलण्याची संधी देऊ नये. नाही तर सगळंच होईल. कोविडमध्ये बघितलं आपण. कोविडमध्ये पाहिलं फेसबुक लाईव्ह करणारे कोण आणि रस्त्यावर पीपी किट घालणारे कोण हेही आपण पाहिलं. अरे मला असे मेसेज यायचे कार्यकर्त्यांचे, मी, माझी आई, माझी मुलगी आम्ही ऍडमिट आहोत. काही समजत नाही. आमचा जीव धोक्यात आहे. पुन्हा भेट होईल का माहित नाही. एकदा तरी भेटून जा. मला वाटायचं खरंच कार्यकर्ता आपला बरं वाईट झालं तर आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये खंत राहील. मी जायचो, भेटायचो, त्यांना धीर द्यायचो. ती बरी व्हायची माणसं. अनेक वेळा एकदा बघितलं हा एकनाथ शिंदे हॉस्पिटलमध्ये जातोय. मला अनेक मेसेज यायचे. मी त्यांना भेटायचो. एकदा, दोनदा, तीनदा मला कोविड झाला. पण मी घाबरलो नाही. पण तुम्ही काय केलं? मी रस्त्यावर होतो. तुम्ही कोविडमध्ये खिचडीमध्ये पैसे खाल्ले, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले. काय कफन? तुम्ही आमच्यावर मग आरोप करता? कफन चोर, खिचडी चोर, काय बोलायचं? कुठे पैसे घ्यायचे? पुराव्यानिशी सगळं आहे. एक 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 ते बाहेर येईल. जेवढा आरोप तुम्ही कराल त्यावेळेस आपली दोन बोट समोर आहेत. एक बोट आहे तर 3 बोट आपल्याकडे. ते लक्षात ठेवा. तुम्ही फेसबुकवर खेळायचे. हा एकनाथ शिंदे फेस टू फेस खेळायचा. त्याच्यातच मला फील्डवर काम करणारा हा एकनाथ शिंदे आहे. कार्यालयात बसून माहिती घेऊन निर्णय घेणारा हा एकनाथ शिंदे नाही. त्यामुळे मला कोणीच फसवू शकत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.